आपल्याला सगळ्यांना घटनाक्रम तर माहितीच आहे. 17 जानेवारीला परभणी शहरातनं मुंबईकडे जाण्यासाठी लॉंग मार्च निघाला. शहरातल्या अनेक म्हणजे जवळपास 10,000 अनुयायांनी निरोप दिला. आपणही सगळ्या व्यवस्थित त्याचं वार्तांकन केलं आणि लॉंग मार्च टप्प्याटप्प्याने पुढे 400 किलोमीटर नाशिक येथे गेला. या 400 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांनीच चांगली सोय केली, पण ग्रामीण भागातल्या आंबेडकरी जनतेनं ज्यांची ऐपत नसताना जे हे नसताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. आणि लॉंग मार्च अत्यंत खूप सारे त्रास झाले, बायाला फोड आले, कोणाला चक्र आल्या, आशिष बायाला गाडीने उडवलं, काही जण चक्कर येऊन पडले, तरी त्या अशा परिस्थितीमध्ये 400 किलोमीटरचा टप्पा लॉंग मार्चने पार केला. त्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ते आणि त्यांचे दूत कायम लॉंग मार्चचे नेते कार्यकर्ते यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांची भावना होती किंवा परभणी जिल्ह्यातली जी घटना आहे की अनेक वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं, त्याच्यानंतर पालकमंत्री पद मिळालं. आता मी राज्य शासनामध्ये तुमची मोठी बहीण बसलेली आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी समर्थ आहे. आपण प्रयत्न करूया. अनेकदा सगळ्या चर्चा जरी मान्य होत असल्या तरी पोलिसांच्या निलंबनावर प्रकरण आडलं होतं आणि पोलीस अधिकारी त्याच्याबद्दल ॲडॅमेंट होते की त्याच्यामध्ये आम्ही एकही पोलिसाला निलंबित करणार नाही, पोलिसाचं मॉरल वगैरे. तर आम्ही ते कोणीही ऐकलं नाही. आणि मध्ये मग आपल्या परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राहिलेले आणि आता अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था अत्यंत महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर राज्यात असलेले रामानंद साहेब निफाडला भेटले, सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्या आणि त्यांनी पोलीस यंत्रणेला हलवलं, पुन्हा निलंबनाची मागणी मान्य केली. सगळ्यात महत्वाची मागणी पोलिसाच्या निलंबनाची आहे. आणि ज्या सगळ्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जातो काही कार्यकर्त्याकडून वगैरे, तर तुम्हाला मी काही गोष्टी मोकळेपणाने सांगतो. पोलीस कोठडीत जर मृत्यू झाला तर पोलीस त्याचा गुन्हा दाखल करतात आणि सीआयडी कडे तपास देतात. आणि न्यायालयीन कोठडीत जर मृत्यू झाला एखाद्याचा, त्याची चौकशी जे न्यायाधीशाने न्यायालयीन कोठडीत दिलेली आहे ते न्यायाधीश त्याची स्वतः चौकशी करतात, त्याच्यामध्ये कोणाचाही इंटरफेअर नसतो. आणि आता आज अशी परिस्थिती आहे की जे मेडिकल सर्टिफिकेट आहे सोमनाथ सूर्यवंशीचं, त्याला प्रोव्हिजनल आणि फायनल दोन्ही सर्टिफिकेट मध्ये पोलिसाच्या म्हणजे मारहाणीत मृत्यू झालेला आहे स्पष्ट झालेलं आहे. आणि आता कोणी मारला याच्याबद्दलची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. आणि मला स्वतःला असा विश्वास आहे की सिटिंग जज येते, त्याच्यामुळे 100% ज्यांनी त्याला मारहाण केली त्याच्यावर 302 गुन्हा दाखल करावा असेच आदेश येणार आहेत. त्याच्यावर आमचा विश्वास आहे की ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. कारण शेवटी सिटिंग जजला कोण सांगू शकत नाही की तुम्ही 2 दिवसातच द्या, ते त्यांच्या पद्धतीने देतील आणि ते लवकरच अहवाल येईल, गुन्हे दाखल होतील. आणखी अत्यंत महत्वाच्या जे मागण्या होत्या की कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे, तिथे माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि मुख्यमंत्र्याकडचे OSD राजेंद्र साबळे पाटील यांनी 1 महिन्याच्या आत शासकीय नोकरीमध्ये, आम्ही सहकारी संस्थान खाजगी वगैरे कुठं नाही, शासकीय नोकरीमध्ये त्यांनी 1 महिन्याच्या आत शासकीय नोकरीमध्ये घेण्याचं मान्य केलेलं आहे. विजय बाबा वाकडे यांच्या घरासमोरची जी मोकळी जागा आहे त्याला DPDC मधून स्मारक करण्याची मागणी आहे. आरोपीची सगळ्याची मागणी होती नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट, त्याच्यासाठी प्रशासनाने न्यायालयाला आणि सरकारला मागणी केलेली आहे. तिथे कलिनाला त्याचा ते रिपोर्ट पण जाणार. त्याच्यामुळे बहुतांशी आमच्या ज्या महत्वपूर्ण आता केसेस मागे घेण्याच्या बद्दल सुद्धा आपण 25-25 वर्ष पत्रकारितेत केसेस मागे घेण्यासाठी काही प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये पोलिसाचा तपासतायत, व्हिडिओ तपासतायत. जे लोक त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी नाहीत अशांची सगळ्याची नावं चार्जशीट मध्ये जाणार नाहीत असं आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि मग जे कोण त्याच्यामध्ये काही आढळले तर त्या काही लोकांचं चार्जशीट जाईल. 100% पोलीस काढूनच टाकतील असं पोलिसांनी म्हणलं नाही, आमची मागणी नाही. जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील ते दोषी लोकांवर कारवाई होईल, पण जे निरापराध पकडलेले गेलेले आहेत ते आणि मोर्चेकरांच्या शिष्टमंडळासोबत या जिल्ह्याचे ऍडिशनल SP यशवंत काळे बसणार आहेत. आणि त्यामध्ये कोणते कोणते म्हणजे व्हिडिओ पाहणे आणि यांना बघून त्याच्यामध्ये आणि त्यांच्यावरच चार्जशीट जाईल, बाकीच्या लोकांवर चार्जशीट जाणार नाही, इतकं स्वयंस्पष्ट ऍडिशनल SP सांगितलेलं. आणि आपल्याला माहिती आहे की जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ऍडिशनल SP कडे,
त्यांच्याकडूनच सगळ्या गुन्ह्यांचे सगळे चार्जशीट जातात. तर ते म्हणे माझ्या साक्षीने हे सगळं जाईल. चिखलगारला ते ज्याने काठीने मारलं होतं त्याच्यावर पोलीस आधी आग्रही नव्हते, आता त्याच्यावर 2 गुन्हा दाखल झाला, एफआयआर झाला. मोंढा पोलीस स्टेशनला त्याचे पण 1860 गुन्हा दाखल झाला. म्हणजे जर सगळ्याच मागण्या मान्य होणार असतील तर तुम्ही मला सांगा की पुढे त्याला आणखी 150-200 किलोमीटर मुंबईला चालण्याची गरज नाही असं आम्हाला वाटलं. आणि तुम्ही घरचे परभणीचे पत्रकार आहेत, तुमच्याबद्दल मोकळं बोलायला काही हरकत नाही. अनेकदा नाशिक ते मुंबई जाताना कसाऱ्याचा घाट आहे, कठीण घाट होता आणि आमच्यासोबत त्या शहराने प्रचंड संख्येने लोक असायचे किंवा आजूबाजूला. पण शेवटच्या टप्प्यात आम्ही जेव्हा गावाजवळ जायचं तेव्हा 100-150 लोक राहायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग शासन दोन्ही पद्धती, शासन चर्चा बी करू शकतं. शासन लगे आपलं चला आता हे 100-150 दिसतात आणि लॉंग मार्च. आपण पाहिलं की 25 लाख लोकांच्या वर जरांगे पाटील मुंबई बंद करायला चालले होते, त्यांना मुंबईच्या नाक्यावरच अडवलं. 25 लाख लोक तर आमच्या सोबत येणारच नव्हते. आणि त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की बाबा वाकोडीचं कुटुंब, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची ज्यांना काळजी आहे अशा सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे योग्य निर्णय घेऊन प्रशासनाला धरून आणि लाँग मार्च हा संपवलेला नाही, त्याला स्थगित केलेलं आहे. शासनाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. शासनाने बऱ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि 1 महिन्याच्या मुदतीत ती मागण्या मान्य करून. आणि मेघनाताईंनी त्या दिवशी आशिष भैयांनी सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं की मी तुमची बहिणी तुमच्यावर ही वेळ येऊच देणार नाही. आणि मला असं वाटतं आणि केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात जातो तेव्हा सगळ्या गोष्टी कधी प्रशासनाला, आता प्रशासनासोबत त्यालाच मागायचं आणि त्यांच्यासोबतच ऍडॅमेंट राहून भागणार आहे का? त्याच्यामुळे प्रशासनासोबत सुधारायची भूमिका घेऊन न ताणता हा लॉंग मार्च आम्ही स्थगित केलेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, माननीय आमदार ते काय सुरेश धस साहेब आहेत, त्यांनी जे बोललं त्याच्यासोबत लॉंग मार्चच्या कुठलाही नेता त्याच्याशी सहमत नाही. आम्ही आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब, आमच्या वचलाताई मानवते किंवा इतर लोकांना ज्या ज्या पोलिसांनी मारलेलं आहे त्या मारलेल्या पोलिसांना, ते काही जणांना 302 सगळ्यांना सजा झाली पाहिजे. 302 मध्ये त्यांना फाशी झाली पाहिजे. याच सगळ्या विचाराचे आम्ही आहोत. सुरेश धसचं ते वैयक्तिक मत होतं, त्यांच्या मताशी आम्ही अजिबात सहमत नाही. माझं निवेदन संपलं. फेसबुक लाईव्हवर, व्हॉट्सअपवर सगळीकडे मी ते सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या, आणि त्या ठिकाणी सुद्धा नाशिक या ठिकाणी सुद्धा प्रेसवाले आले होते, त्यांना मी समोर आम्ही बोलून दाखवलेलं आहे कोणत्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या. त्याच्यामध्ये परभणीपासून आम्ही जात असताना चर्चा सुरू होती आमची पालकमंत्र्यांसोबत. तिथून सुरू असताना आमचे विंचूरपर्यंत एकही अधिकारी सस्पेंड करायला ते तयार नव्हते. बदली करायला तयार होते पण सस्पेंड करायला तयार नव्हते. आमची मागणी आम्ही ठाम होतो की त्यांची बदली नाही तर सस्पेन्शन झालं पाहिजे. मग विंचूरला ॲडिशनल डीजी साहेब जे रामानंद साहेब तिथं आले, त्यांच्याशी चर्चा झाली. ते 2 कर्मचाऱ्यावर आले पण आम्ही 5 वर ठाम मांडून होतो. आणि नाशिक आल्यानंतर नाशिक या ठिकाणी ॲडिशनल एस पी गाळे साहेब आले आणि तिथं त्यांनी ते 5 जणांचं सस्पेन्शनची ऑर्डर मागून घेतली आणि त्यामुळं हे झालेलं. आणि जे लोकांना गैरसमज करतात ना, लॉंग मार्चशी जे संबंधित सगळे होते नेते, कार्यकर्ते, महिला मंडळ ज्या नाशिक मुक्कामी होत्या त्या सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. मेघनाताई आम्ही काय चर्चा करतायत ते काय देते जेव्हा सगळ्याचे. आणि तुम्हाला मी अत्यंत अभिमानाने सांगतो की पहिल्या दिवसापासून शेवटच्या 400 किलोमीटर पर्यंत आमच्या लॉंग मार्च मधला एकही नेता कार्यकर्ता फुटला नाही. आम्ही एक संघ होतो आणि आम्ही एकसंघपणे निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण आहे. आणि जे लॉंग मार्च मध्ये 1 किलोमीटर पण नाही, म्हणजे 100 मीटर पण न चाललेले लोक ते जर आम्हाला शिकवत असतील तर त्यांनी 400 किलोमीटर येऊन चालायला पाहिजे होतं, पाहायला पाहिजे होतं. आणि शेवटी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शासन प्रणालीकडूनच आपल्याला हे काम करून घ्यायचे, तर त्यांच्याकडे तडजोडीची भूमिका ठेवावं लागेल. तडजोड म्हणजे काय, आम्ही काही कोणी घेतलंय असं काही विषय नाही, पण आपण या मागण्या आता मंजूर होत आहेत, या मागण्याला 1 महिना द्या तेवढ्यासाठी. आणि सुरुवातीला सांगितलं की लॉंग मार्च हा स्थगित केलेला आहे, लॉंग मार्च हा संपवलेला नाही. तुम्ही आता बोलताना सांगितलं की लॉंग मार्च सुरू झाल्यापासून सोमनाथच्या कुटुंबियांना आमच्याकडे येऊ दिलं जात नाही, काही जण जाणीवपूर्वक हे करतायत. आता हेच तुमचा लॉंग मार्च चालू होता, परंतु सुरेश दसांनी जे स्टेटमेंट दिलं त्यानंतर आणखी तरी वाढली असं वाटत नाही का? सुरेश दसने जे बोलले त्याच्याशी आम्हाला, आम्ही त्याच्या नाही, तुमच्या स्टेजवरून बोलले त्यामुळे आणखी तरी वाढली असं वाटत नाही का दोन्ही याच्या? आता ते तिथं शासनाचा प्रतिनिधी म्हणून आले होते, ते काय बोलणार आहेत आम्हाला माहित नाही तर आम्ही त्यांना बोलूच दिले नसते. आता ते बोलले
त्याच्यामुळं समाजामध्ये गैरसमज झालेला आहे की आम्ही तिथं असताना ते कसं काय बोलले. आणि आम्ही त्या प्रेस झाल्यानंतर मी त्यांना तिथंच विचारलं होतं, साहेब तुमचं हे चुकीचं बोलले तुम्ही. नाही म्हणे, असं नाही. त्यांनी सांगितलं की जे पोलीसवाले दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ह्या मागणीचा मताचा मी आहे. पण जे बाकीचे पोलीसवाले याच्यात रखडू नये असं त्यांनी मला सांगितलं. त्याचा निषेध सुद्धा मी केला, त्या फेसबुकवर केला. आणि मी जाहीररित्या समाजाला सांगितलं की मी त्या गोष्टीचं समर्थन करत नाही. आम्हाला न्याय द्या, नाही तर आमचा जीव घ्या. चौकाचे ब्रिज घेऊन आपण लांब मार्च काढला. मुंबईमध्ये गेल्यानंतर तो हायजॅक होतो, ही कोणाची भीती होती? मुंबईमधून या लॉंग मार्चसाठी अनेक पक्ष संघटना यांनी तिथं स्टेज ठोकण्याचं काम करणार होते. आम्हाला फोन येऊ लागले. अनेक जणांची एक स्टेज नव्हती तिथे. आम्हाला स्टेजवर कोणाचं जायचं नव्हतं. आमचा लॉंग मार्च हा कोणत्या संघटनेला आम्ही घेऊन पक्ष वगैरे बाजूला ठेवून आम्ही काढलेला आहे. आणि तिथून आम्हाला फोन येत होते की तुम्ही आमच्या स्टेजवर या, तुम्ही आमच्या स्टेजवर या, आम्ही हे करायलो, आम्ही तयारी करायलो. हे चालू होतं तिथं मुंबईत. आंबेडकरी संघटना होत्या का दुसऱ्या होत्या? आंबेडकरी संघटना सुद्धा होत्या आणि इतर संघटना सुद्धा होत्या. मेन मुद्दा न्यायाचा होता ना. मग हायजॅक न्याय भेटलं म्हणजे हे पडलं. नाही, न्यायाचा आमचा इच्छा आमची न्याय मागण्याची आहे, त्यांची इच्छा दुसरी आहे ना. काही लोकांच्या याच्यामध्ये राजकारण करण्याची इच्छा होती ना, त्याच्यामुळेच तर आम्ही लॉंग मार्च घेऊन काहीतरी राजकारण करायचं, त्यांचा राजकीय डाव साधून घ्यायचा, अशी त्यांची, आमची नव्हती इच्छा. आता ही चर्चा उडाली सर, मॅनेज झाला म्हणतो तुम्ही. सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होऊ द्या, मॅनेज झालो, पैसे घेतले असं लोक म्हणतात. पण आमच्या ज्या लॉंग मार्च मधल्या महिला आहेत, आमचे जे भीमसैनिक आहेत, जे चाललेत ओरिजिनल 400 किलोमीटर, त्यांना तुम्ही विचारा. लोकांनी काही म्हणू, मला तिथून काही फरक पडत नाही. कारण की आम्ही इमानदारीनं 400 किलोमीटर पायाने चाललेलो. आम्हाला ऑफर इथून चालू होती परभणीपासून, 2-2 कोटीच्या ऑफर होत्या, पण आम्ही त्या पैशासाठी आंदोलन केलं नाही. आम्ही फक्त आमच्या समाजाला, माझे वडील गेले असताना सुद्धा मी 1.5 महिन्यापासून, वडील गेल्या 4 दिवसाच्या नंतर पासूनच मी रस्त्यावर उतरलेलो. आणि या महिलांना घेऊन चालत माझ्या सुद्धा बुडवण्याचा जराशानं मी वाचलो. मीही जात होतो. आणि लोक बोलतात, आता कोणाकोणाचे तोंड आपण बंद करायचं. 32 दिवस इथं आंदोलन केलं, 22 दिवस पायी चालले. काय नेमकं मिळालं 22 दिवसानंतर? 32 दिवस इथं आंदोलन केले, एकही अधिकारी आमच्याकडे आला नाही. पण आम्ही जसं आपलं हे लॉंग मार्च सुरू केला, तसे त्या अधिकाऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या, परभणीपासून सुरू झाल्या. आणि निघताना सुद्धा आम्हाला, तुम्ही बघितलं असेल की SP ऑफिसशी फोन, आमच्या चर्चा चालू होत्या. ऑन द स्पॉट जे लास्ट टाइम निघायचं होतं त्या ठिकाणी आम्ही SP ऑफिसला होतो. थांबवायसाठी आम्हाला ते मागे लागले होते. पण आमची जी मागणी होती ती 32 दिवस जी पूर्ण नाही झाल्या, त्या या लॉंग मार्चमुळे जो दबाव महाराष्ट्रात तयार झाला, महाराष्ट्रामधून लोक आम्हाला जुडलेले आणि फोन सुरू होते. मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा फोन सुरू होते. आणि लॉंग मार्च वाढत होता. आणि त्यांना माहीत होतं मुंबईला जर लॉंग मार्च गेला तर मुंबईमध्ये काहीतरी वेगळं घडल आणि लाखोच्या संख्येनं भीम अनुयायी, परभणीहूनच 10-20 हजार लोक येणार होते त्या ठिकाणी. त्यांना माहीत झाल्यामुळंच या मागण्या फक्त लॉंग मार्चमुळे पूर्ण झाल्या, दुसरं कोणामुळे पूर्ण झाल्या नाहीत. काय पडलं नेमकं पदरात? पदरात म्हणजे आमचे जे गुन्हे आहेत पोरांचे, ते मागे घेण्याचं त्यांनी सांगितलं आम्हाला. SP साहेबांनी आणि ॲडिशनल DG साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लिखित आहे आपल्याला, लिखित दिलेले मागण्याचं आहेत. लिखित जिल्हाधिकाऱ्यांचं आणि मुख्यमंत्र्याचे परदेशी पत्र आहे. परदेशी साहेब मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्या मागण्या आपण चर्चा याच्यामध्ये काय करत आहे? तेव्हा फक्त तोंडी बोलले होते मुख्यमंत्री आम्हाला. तोंडी आश्वासन होते फक्त की ही मागणी पूर्ण करू, वरबांडवर गुन्हा दाखल करू, पोलिसांनी निलंबित करू. पण 20 दिवस भेटून आल्यानंतर सुद्धा काही आम्हाला रिप्लाय तिथून आला नाही, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्याच्या आधी मागणी बडतर्फीची होती. विशेष बडतर्फ करा अशी मागणी. नाही, मला तुम्ही पण सांगा की भारतात लोकशाही व्यवस्था आहे, लगेच बडतर्फ कोणाला केलं जातं का? त्याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे. सिटिंग मॅजिस्ट्रेट त्याची चौकशी करत आहेत आणि सिटिंग मॅजिस्ट्रेटच्या चौकशीमध्ये ते येणार आहे आणि ते नक्कीच येणार आहे की मारहाणीमुळे मृत्यू झालाय. त्याच्यामुळे त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होणार आहे. 302चा गुन्हा दाखल झाला की त्याची बडतर्फी आपोआप होणार आहे. प्रक्रिया आहे हो त्याला. असं लगे आम्ही मागणी केली झालं असं होत नसतं. ते प्रक्रियेने चालू आहे आणि त्या प्रणालीवर आमच्या सगळ्या लॉंग मार्चचा विश्वास आहे. कारण ते आपल्याला सगळ्याला, तुम्ही पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला मी सांगितलं तेव्हा हे नव्हते की पोलीस कोठडीत मृत्यू झाला तर त्याची पोलीस तक्रार होती आणि CID कडे तपास दिला जातो. न्यायालयीन कोठडीत जर मृत्यू झाला तर न्यायाधीशाच्या त्या ताब्यातला आरोपी किंवा माणूस जे काय असल्यामुळे न्यायाधीश, सिटिंग न्यायाधीश त्याची स्वतः चौकशी करतात. आता न्यायाधीशांच्याकडे महत्वाचा पुरावा म्हणून
घाटी हॉस्पिटलचे दोन्ही सर्टिफिकेट आहेत आणि ते लोकांचे जबाब घेऊन मला 99.99 असा विश्वास आहे की न्यायाधीश 100% यांच्यावर करणार. आणि आपण आतापर्यंत राज्यामधले किंवा देशातले प्रकरण बघितले की जेव्हा सिटिंग न्यायाधीश जेव्हा निर्णय देतो तेव्हा तिथं तो आदेश देतच असतो किंवा पोलिसाच्या मारहाण. आपण ते खाज्या युनिसचं प्रकरण पाहिलं परभणीचं, ते किती दिवसांनी न्यायालयाने आदेश दिला. न्यायालय कोणालाही सोडत नाही, फक्त एवढंच आहे की लॉंग मार्च लगेच मुंबईला घेऊन जा आणि ते मुंबईला नेलं असतं तर काय एवढ्यावरच थांबलं असतं. नाही आता जर मुंबईला जाईपर्यंत न्यायालयाचा रिपोर्ट आला नसता आणि गुन्हा दाखल झाला नसता तर काय होणार होतं. तर काही गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांना ज्यांना सूर्यवंशी कुटुंबियाचं भलं झालं असं वाटतं, वाकोडे कुटुंबियाचं भलं व्हायला असं वाटतं, अशा सगळ्या लोकांची लॉंग मार्च मध्ये थांबवावा आणि पुन्हा त्याच्या चर्चा सुरू ठेवावा अशीच भावना आहे. ज्यांना कोणाला याच्यामध्ये राजकारण करायचं त्यांचं त्यांना राजकारण लकला. पण आम्ही प्रशासनावर समाधानी आहोत. त्यातल्या त्यात मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही, मी माझी पार्टी तुम्हाला माहित. तरी या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ज्या आस्थेनं हे प्रकरण हाताळत आहेत आणि जी त्यांची तळमळ आहे आणि आमच्या जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं आणि त्यांची तीव्र इच्छा आहे की माझ्या जिल्ह्यातलं भांडण तिकडं नाही गेलं पाहिजे आणि मी प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत येऊ. इवन रामानंद साहेब म्हणाले की मी कुठल्या कुठल्या सचिवाकडे यायचे असेल तर मी ऍडिशनल डीजी म्हणून तुमच्या सोबत येईल त्यांच्याकडे आणि तुमच्या शासन लेवलच्या मागण्या मान्य करून घेऊ. आणि शासन प्रणालीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्यावर आमचा सध्या तरी विश्वास बसलेला आहे. 1 महिन्यानंतर बघू तुम्ही आम्ही सोबतच आहे. आशिष इन शॉर्ट मध्ये सांगा की अशा कोणत्या कोणत्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मान्य निलंबनाची मागणी आहे. त्याच्यामध्ये 4 जण निलंबित झाले. त्याच्यामध्ये एक अधिकारी कार्तिकेश्वर पूर्ण, राजा जटाळ, दैठणकर आणि मोहित पठाण जो मोंड्याचा हे आहे DSB मध्ये. आणि गाडेकर सुलोचना गाडेकर हिची चौकशी लावलेली आहे. तिला हेडक्वार्टर टाकले. 8 दिवसात तिची सुद्धा निलंबनाची कारवाई होईल. ती PS आहे अधिकारी. निलंबन हे तात्पुरत्या स्वरूपात आहे. नाही, त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या मागण्या मान्य करणार आहेत? त्यानंतर आमची जी दुसरी मागणी होती की बाबा मुलांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत, आमच्या मुलांवर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्या. कारण की सगळे मुलं शिकणारे आहेत, कोणाला नोकरी लागणार आहे. तर ते ॲडिशनल डीजी आणि जे आम्हाला चर्चा करायला आले होते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर जो फायनल रिपोर्ट आहे पोलीसचा 10 दिवसात 10 दिवसात तो बनवून हे सगळे नावं आम्ही वगळणार आहोत. आणि जो शिकलकरी समाजाचा तरुण होता त्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला आमच्यामुळे, त्याच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा ही मागणी होती. ती सुद्धा मागणी पूर्ण झाली. आम्ही कालच आमचा फिर्यादी गेला होता आणि तो गुन्हा दाखल झालेला. त्यानंतर बाकीच्या ज्या मागण्या शासनाच्या नोकरीच्या आहेत तर ते पाठपुरावा करणार. तर मेघना बोर्डीकडनं ते आम्हाला लिखित दिलेलं आहे की आम्ही पाठपुरावा करून तुमच्या या मागण्या पूर्ण करू. आणि ह्या मागण्या सेकंडरी होत्या. जी प्रायमरी मागणी आहे की गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यासाठी न्यायालयीन चौकशी आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे न्यायालयीन चौकशी मध्ये न्यायालयात जजने चौकशी करून आता आम्ही सगळे तिकडेच होतो त्यामुळे चौकशा ज्या व्हायच्या होत्या त्या झाल्या नाही. माझ्यांची ज्यांना ज्यांना मारहाण झाली ना त्यांनी आम्हाला स्टेटमेंट घेणं बाकी आहे. ज्याची 1 महिन्याच्या आत ह्या सगळ्या गोष्टी होतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेले, लिखित दिलेले. नाही झाल्या तर मग नाशिकपासून पुढे जाऊ. या लॉंग मार्चमुळं